नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज मी नाही का तुम्हाला कपडे शिवलेले दाखवणार नाही आणि कटिंग दाखवणार नाही, काहीच नाही. कारण की आज मी शिवायला बसली होती सकाळी, पण माझ्या मानाचा एवढा त्रास व्हायला आणि मला चमक अशी खूप निघाली, म्हणून मी आज नाही का शिवायचं सोडून दिलं. तब्येत बिघडली. तुम्हाला म्हणेन माझ्या मानामध्ये गॅप पडलेला इथं, तर असं हातच वर करून झाला. इतका त्रास व्हायला, मला खूप त्रास व्हायला मैत्रिणीनं. तर मग म्हणलं आज नाही का शिवायचंच नाही, थोडासा ब्लॉक टाकाव छोटासा, 5-7 मिनिटाचा. तुम्हाला सांगा की ज्या माझ्या मैत्रिणी टेलर आहेत ना, त्यांना का कपडे खरंच जरा कमी प्रमाणात शिवा. मला आता एक दोन ब्लाऊज शिवले की मला असं इतका त्रास व्हायला ना, खूप त्रास व्हायला. त्याच्यानं मला आज इच्छाच होऊन झाली माझी शिवण्याची. लई त्रास व्हायला मला मानाचा, खूप दुखायले. हात वर करू देणं झालाय मला, इतके चमका निघाले. आता दुसरं काही काम करता झालं, एवढं हात दुखायला खूप लगे. तर ज्या ज्या टेलर मैत्रिणी येतात त्याने खरंच कृपा करून जरा कपडे कमी शिवा. मी 17 वर्ष कपडे शिवले, पण खूप त्रास व्हायला आता. आता सहनच होऊन झाले आणि शिवावं तर लागतच की, पर्याय नाही, शिवावं लागणारच की. पण थोडं कमी शिवा. कशा आहे तुम्ही सगळेजणी? युट्यूब फॅमिली कशी आहे? चांगले आहेत ना? चांगले राहा, मस्त राहा आणि कपडे कमी शिवा. ज्या टेलर मैत्रिणी त्या ज्या माझे व्हिडिओ पाहतात त्याला मग माझा एक छोटासा सल्ला, तसं तुम्ही हुशार आहेत, आपल्या पद्धतीने करतातच. पण मी माझा अनुभव सांगायचे तुम्हाला की मला खूप त्रास व्हायला, मी खूप कपडे शिवले. आता तुम्ही पण नाही का थोडे कमी प्रमाणात शिवा कपडे. शिवा पण कमी प्रमाणात शिवा. खूप त्रास व्हायला मैत्रिणीनं, भयानक त्रास व्हायला मला. तेवढा त्रास व्हायला ना, खूप व्हायला. त्याच्यानं मला तुम्हाला थोडंसं सांगा. तुमच्याकडे पाऊस पाणी कसं आहे ते सांगा, कुठून पाहतात ते सांगा. माझा व्हिडिओ कुठपर्यंत गेला, तुमच्या गावाचं नाव कळवा, नक्कीच कळवा. तुम्ही कमेंट करत नाहीत, काय नाही. माझे व्ह्यूज वाढवून झालेत मैत्रिणी, व्ह्यूज वाढवा ना. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा, लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठून पाहतात व्हिडिओ आणि कोण टेलर मैत्रिणी येतात ते पण कळवा. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगते मी परभणीतून आहे, आणि तुम्ही ज्यांनी पाहिला माझा व्हिडिओ त्यांनी कमेंटमध्ये कळवा, तुमच्या गावाचं नाव सांगा. आता आमच्या परभणीला ऊन पडे 2 दिवस झाले. तुमच्याकडे कसे पहा, पाऊस आहे का ऊन आहे ते सांगा. पिकं कशी आहेत तुमच्याकडचे ते पण कळवा. काळजी घ्या, स्वतःची घ्या, लेकरा बाळाची घ्या, घरच्या परिवाराची घ्या आणि विशेष करून म्हाताऱ्या माणसाची काळजी घ्या. आई वडिलाची घ्या, सासू सासरीची काळजी घ्या. मी प्रत्येक ब्लॉकमध्ये सांगते, आई वडिलाची आणि सासू सासरीची सेवा करा. मग मैत्रिणी, मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा बरं का, कुठून पाहतात कुठून नाही. माझा व्हिडिओ पूर्ण पहा. माझे यूज कत्तेच वाढवण्यात आहेत. मी 6 महिने झाले ब्लॉग टाकायले, पण पहा ना, माझे 200 250च आहेत. माझे 250 झाले बी नाहीत, म्हणजे 250 झाले बी नाहीत, 250 नाही, सॉरी, 120च आहेत. पहा माझे सबस्क्राईब. 6 महिन्यापासून व्हिडिओ टाकायले, मी कंटाळून गेले. मला तुमचा सपोर्टच मिळून झालाय. तुम्ही अजिबात मला सपोर्ट करत नाहीत. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे, म्हणून म्हणलं आज तुम्हाला छोटासा ब्लॉग घेऊन टाकावं, सांगाव की मला तुमचा सपोर्ट असू द्या. मोठ्या युट्यूबरला कोणी सपोर्ट करते, छोट्या युट्यूबरला कोणी सपोर्ट करावं. प्लीज कृपा करून मला नाही का सपोर्ट करा. 6 महिने झाले पहा ना, माझे व्ह्यूजच वाढवण्यात, सबस्क्राईब वाढवण्यात माझे. तर तसं करू नका ना. छोट्या युट्यूबरला पण सहकार्य करत जा. आता आम्ही तुमचे व्हिडिओ पाहूच आम्हाला कुठेतरी उत्साह वाढते, आम्हाला करण्याची हिंमत येते. आमच्यासारख्या बाया काहीतरी करायला लागताना तुमचे पाहू की तुम्ही आमच्यासारख्या बायाला सपोर्ट करायला पाहिजे. आमच्यासारख्या बाया कधी कॅमेऱ्यासमोर गेलेले नसतात, कुठं कोणासमोर गेलेले नसतात, त्याची डिरिंग होत नाही. तर तुमचं पाहू जरासं हिंमत वाढते, तर तुम्ही सपोर्ट करत नाही, तर माझं मन खूप दुःखी होते. माझंच मन दुःखी व्हायले, कारण की मी 6 महिने झाले बेजार व्हायले. आता 7वा महिना आहे माझा चालू झाला. 7 महिन्यामध्ये मला 120 फक्त सबस्क्राईबर्स आहेत माझे. व्ह्यूज वाढवणं, सबस्क्राईब वाढवणं, तर
खूप कंटाळायला वाटायला काम सोडून माणूस इतकं मेहनतीने करते काहीच नाही. 10 वेळेस माझं मोबाईल नाही का चेक करते की यूज वाढलेत का, सबस्क्रायबर वाढले का एखादा. ते काहीच नाही. 3-4 दिवसात एखादा सबस्क्रायबर वाढते, कधी 8 दिवसाला वाढते. ते तसं नका ना करत जाऊ. सपोर्ट करा ना. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. मी नेहमी म्हणते की तुम्ही अजिबात सपोर्ट करत नाही तर. मोठ्या युट्यूबरला कोणी करते, पण छोट्याला आमच्यासारख्याला करायला पाहिजे तुम्ही. कारण आमच्यासारख्या बाया काहीतरी करण्याच्या नादी लागतात. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत करताना. अनेक आमच्यासारख्या बाया दुःखी बाया येतात. काही काही बायाचे कोणते कोणते प्रॉब्लेम असतात. कोणाची गरिबीनं मारलेलं असते, कोणाचं कशानं असतं, कोणी एकल महिला असतात. त्याला खरंच गरज असते. तर त्या कुठेतरी काहीतरी मोबाईलचा वापर करायला पाहतात. तर तुमचा सपोर्ट नसल्यावर त्याचं मनाचं खच्चीकरण होते. काही काही महिलाची खरंच ना एवढी विचित्र परिस्थिती असते, सांगता येत नाही. की तशाला सपोर्ट करायला पाहिजे. तुमच्यासारख्या मोठ्या युट्यूबरना खरंच सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे त्याला काहीतरी असा उत्साह वाढला पाहिजे. कारण आमच्यासारख्या बाया कधीच कोणत्या कॅमेऱ्यासमोर जात नाहीत. त्यांना कधी माईकला बोललेले नसतात, काही नसतात. आता कसं तरी असा मीच आता कशी तरी टाकायले, मला अजून थंबनेल लावता येत नाही, काही नाही. मोबाईलचा उपयोग करता येत नाही चांगल्या प्रकारे किंवा काहीच करता येत नाही मला. हे करता येत नाही ना, थंबनेल बी लावता येत नाही मला, एडिट करता येत नाही व्हिडिओ. मी जसं बोलले का तसं टाकत असते. इतकं तुम्ही समजून घ्या की आमच्यासारख्याला काही माहिती नसते, काय नसते. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही खरी माहिती देत जा. कधी पण खरी माहिती द्या, एवढीच विनंती करते. की काय काय युट्यूबर असे फेकतात ना, खूपच लगे की एका दिवसात 500 झाले, 1000 झाले, आमचे मिलियनमध्ये गेले म्हणतात. तर मग आमच्यासारखे वाटते आता आपण बंदच करा आपलं. तर 8 दिवसाला एखादं सबस्क्राईब वाढायले आणि त्याचे एका दिवसात मिलियनवर चालेत म्हणल्यावर असे व्हिडिओ खूप जण टाकायले. तर वाटते खरंच की जाते असताना म्हणा त्यांना प्रॅक्टिस असते, बोलता येते चांगलं, एडिट करता येते, थंबनेल लावता येते. आमच्यासारख्याला काही येत नाही, पण आम्ही कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतो कुठंतरी काहीतरी होईल म्हणून. पण काहीच होईन झाले. मी आता कंटाळले. पहा मी 6 महिने होऊन गेले, 7 महिने होऊन आता 7वा महिना चालू आहे माझा. 7 महिन्यात मला असं काहीच रिस्पॉन्स नाही मिळाला. बाया माझ्या शेजारच्या म्हणून लागल्या आम्ही टाकायला सुरुवात करावं का. तुम्ही म्हणलं टाकायचे टाका, पण काही होईना झाले. मी 6-7 महिने झाले करायले, अजून काहीच होईना. तर एखाद्याचं काहीतरी कोणाचं काही होऊ लागलं तर दुसऱ्याला उलास येते. उलास येते ना बरं, तुम्हीच सांगा येते का नाही उलास एकमेकीचं पाहून. कुठेतरी बाया 4 बाया अशा येताना आमच्यासारख्या घरू बाया नाही का, समोर येताना कमी शिकलेल्या ह्या बायानं हाताला काम काहीतरी लागत आहे त्याच्या. मोबाईल तर असतातच कोणाकडे प्रत्येकाकडे, पण त्याचा उपयोग चांगला करताना बिचाऱ्या गोरगरिबीची परिस्थिती असते, करून खाणारे लोक असतातच. कुठेतरी बायाला वाटते नाही एक म्हणजे करायला तर आपल्याला बी काहीतरी होईल म्हणून अपेक्षा न करायला जातात, पण त्याला निराशाच पदरात यायली. पण आता मीच 7 महिने व्हावेत मला, तर काय मला काहीच नाही ना. 120 माझे सबस्क्राईब फक्त आहेत माझे. खूप मेहनत घेतली मी. मी ते इंस्टावरचे याचे आणि फेसबुकचे तर बंदच केले मी. कारण काय उपयोगच होईन झाले ना, काहीच वाढून झाले. तर तुम्ही थोडा सपोर्ट करणं झाले तर यूट्यूब फॅमिली असे वाटलं की एकमेकाला सपोर्ट करतात काही की, पण करणं तर कोणी सपोर्ट करणं तर काहीच यूज नाहीत माझे. अजिबात यूज वाढवणं तर नाही, सबस्क्राईब वाढवण्यात माझे. मी परेशान झाले टाकून टाकून, मी कंटाळले आता. खूप कंटाळली मी, वाटायले काहीच होईन झाले, काय करावं. ते तुमच्या खरंच सपोर्ट करा. मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कसे व्हिडिओ टाकू कसे नाही, कधी टाकायचा कधी नाही. मी खूप खूप कंटाळली बरं का व्हिडिओ टाकून टाकून. रोजचे 2-3 शूट करायले, रोजचे 2-3 शूट करायले. काम झालं की ते करायले, काम झालं की कपडे शिवायचे आणि हे व्हिडिओ टाकायचे. पण तुमचा सपोर्ट अजिबात येत नसल्यामुळं खूप आज मन दुःखी झालं. दुःखी होऊन मी तुम्हाला आज बोलायले. यूट्यूब फॅमिली थोडा तरी सपोर्ट करत जा. छोट्या युट्यूबरला असं नजर अंदाज करत जाऊ नका. आता आमच्यासारखे तुम्हाला सबस्क्राईब करतात, पहा ना. मी किती किती जणाला मी असं माझं सबस्क्राईब केलेलं मी खूप जणाला केलेलं. 1000-2000च्या वर मी आतापर्यंत सबस्क्राईब केलेली असताना चॅनल, पण असं मला अजिबात सपोर्ट नाही कोणाचाच. 7 महिन्यामध्ये 100 आणि 120 फक्त सबस्क्रायबर असावं का माझे. व्ह्यूज तर काहीच नाही, तर काहीच नाही. तर 10, 5, 15 असे व्ह्यूज आहेत. कोणत्याला 8, कोणत्याला 7. असं नका ना करू. निराशा करू टाकू नका अशी पदरात. थोडा तरी सपोर्ट करा. पूर्ण ब्लॉग पहा माझा, पूर्ण ब्लॉग पहा आणि कमेंट करा.
कमेंट करा. सबस्क्राईब करायला किती वेळ लागतो बरं? मी करते ना तुम्हाला सपोर्ट, मी करते ना तुम्हाला सबस्क्राईब. बटन दाबायला किती वेळ लागत असतो? हेच मला बोलायचं होतं तुम्हाला. माझ्या मनात खूप गॅप पडलाय आणि पुन्हा अजून नाही का आता ठेवणार आहे मी. ज्या ज्या टेलर मैत्रिणी असतात का त्याला एकच विनंती आहे की कपडे शिवताना जरा का देताना शिवा. खूप मनाचा त्रास व्हायला मला, खूप खूप त्रास व्हायला मैत्रिणीनं. एवढंच बोलायचं होतं. माझा व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.